नदीतील ताजी मासळी आणि गावाकडचा गावरान मसाला याच्या कॉम्बिनेशननी बनवणार आहोत अशी एक भन्नाट देशी फिश करी, जिच्या घासाघासात गावाची आठवण आलीच पाहिजे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ मोडक्समध्ये, जिथे स्वयंपाक होतो सहज आणि चव मिळते खास. फिश करीसाठी आपल्याला लागणार आहेत नदीचे मासे आणि ओल्या मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, भाजलेला टमाटा, भाजलेला लसूण, आलं, कढीपत्ता आणि कोथिंबीर. त्याचबरोबर सुक्या मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे धने पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, तिखट लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर आणि हळद. आपल्याला पहिला ओला मसाला वाटून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण टाकूयात कांदा, टमाटा, कढीपत्ता, आणि लसूण. आधी हे वाटून झालं. आता दुसऱ्या वाटण्यासाठी आपण घेऊयात खोबरं. आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि कोथिंबीर. आता आपले दोन्ही मसाले वाटून झालेले आहेत. आपण माशांना हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. आता त्यांना आपण कमी तेलात तळून घेऊया. आपले हे मासे तळून झाले की त्यांना साईडला काढून घेऊया. आणि एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये सगळ्यात आधी आपण जिरे टाकूया. जिरे थोडं तडतडलं की त्यामध्ये आपण आपला जो पहिला वाटलेला मसाला आहे तो टाकूया. तो मसाला जरा परतून झाला, त्याला तेल सुटलं, मग आपण जो दुसरा मसाला आहे खोबऱ्याचा तो ह्यात टाकूया. आता जे आपलं मासे तळलेलं तेल आहे ते सुद्धा आपण यामध्ये टाकूयात. त्यामुळे एक खूप छान फ्लेवर येतो. एकीकडे आपण पाणी गरम करायला ठेवूयात. आता आपण आपल्या मसाल्यामध्ये जे सुके मसाले आहेत ते सगळे टाकून घेऊया. याच्यामध्ये आता आपण कसुरी मेथी टाकून मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
आपलं पाणी उकळलेलं आहे ते आपण आता आपल्या मसाल्यामध्ये टाकून त्याचा एक पातळ रस्सा बनवून घेऊ. त्याला थोडीशी उकळी आली की आपण त्यामध्ये धुवून ठेवलेलं कोकम टाकूया. आपण माशाची अंडी काढून ठेवली होती, ती अंडी आता हळूहळू त्यामध्ये सोडूया. आता जी माशी तळून ठेवले होते ते ह्यामध्ये हळूहळू सोडूयात आणि एक उकळी आणूयात. आता याला उकळी आली की आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. तर मंडळी, कशी काय वाटली ही देशी स्टाईल फिश करी? ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि गावाकडची चव पुन्हा एकदा अनुभवा. चला तर मग या जेवायला.